5 वर्षीय बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावास. नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाचा कठोर निर्णय. 15,000 रुपयांचा दंड. उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील चत्तरसिंग नगर परिसरात घडलेल्या 5 वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय नंदुरबार यांनी आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावास व 15,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अल्पवयीनांवरील अत्याचाराविरोधात कठोर संदेश गेलाय. 7 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता ही घटना घडली होती. फिर्यादी यांच्या राहत्या झोपडीच्या मागे गेलेल्या त्यांच्या 5 वर्षीय मुलीवर आरोपी निलेश संजय सोमवंशी व 19 राहणार शहादा जिल्हा नंदुरबार यांनी बालिका एकटी असल्याची संधी साधून अत्याचार केला. घटनेनंतर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 372/2023 दाखल करण्यात आला. आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम 376, 376(2)(1) तसेच बालकांचं लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6 व 12 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केली. तत्कालीन पोलीस ठाणे प्रभारी अजय वसावे यांनी तपास महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी कंखरे यांच्याकडे सोपवला. तपास पथकानं शास्त्रोक्त पद्धतीनं पुरावे संकलित करून मुदतीत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलं. या खटल्याची सुनावणी माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश KR पेटकर यांच्या न्यायालयात झाली. सुनावणी दरम्यान पीडित बालिका, तिचे पालक, वैद्यकीय अधिकारी, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्षी निर्णायक ठरल्या. सादर पुरावे व युक्तिवादाच्या आधारे न्यायालयानं आरोपीस दोषी ठरवत संबंधित प्रत्येक कलमान्वये 20 वर्ष सश्रम कारावास, 15,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तुषार कापडिया, SA गिरासे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. मुख्य पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते तसेच कोर्ट पैरवी अंमलदारांनी खटल्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणातील यशस्वी तपास व न्यायालयीन कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन तसेच जिल्हा सरकारी वकील VR गोसावी यांनी तपास पथक व सरकारी वकिलांचं अभिनंदन केलं. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार, नंदुरबार.